नमस्कार मित्रांनो, आज गंभरवाडीचं मैदान आणि या मैदानात 2 नंबरचा मानकरी जो भोंगा डाऊन जे नवीनच चेहरा काढला आणि आप्पांनी काहीतरी घडवून दाखवलं आणि खरोखरच गाडी अतिशय 3 फेऱ्या जबरदस्त पळाली. आपण नमस्कार. नमस्ते. आप्पा कसं काय नवीनच हत्यार काढलं बाहेर आणि पहिल्याच मैदानात गुलालाचा मानकरी. बैल जरा आपला आबा आणि माझ्या म्हणजे आबा म्हणलं तिकडे नेऊन जरा पळवा. पहिल्याच मैदान केला पाहिजे आपला सरदारवाल्यांना फोन केलाय का म्हणले बैल पाहिजे, म्हणले पाहिजे तो आप्पा घेऊन. तिने विचारलं नाही कोणासोबत, पहिल्याच मैदानात फायनल राहिला, चांगला पळाला. आप्पा जवळ आता जी काशीगावातनं चालू स्टार चालू झाले म्हणजे रायनान ह्याच्या आधी हिंद केसरी आपलं महाशिराचं गाजवलं, तिथून पुढं जी आपला भारतचा आशीर्वाद रायनानं पाठीमाग हात देऊन जी कंटिन्यू गुलाल आप्पा. नाही बैल कायम गुलालात असते ती. भारतनं मला ते हेच करून दिलेलं आहे की गुलाल नाही कधी हटत, 2 नंबर 1 नंबर चालूच असते. आता भारतला म्हणजे भारत काही मैदानात दिसणार लोकांची चर्चा झाली की भारत का दिसत नाही मैदानात, काय नाही सांगतो. जरा पायाला लागलेलं आणि ठोकरलेला बैल, त्याच्यामुळे गाडामोर ठेवलेला. आप्पा रायनानं खरोखर म्हणजे रायनाची स्पीड दाखवले म्हणजे कसे गावात की पहिरा भेटत नव्हता का तर सर्वांना आप्पा अजूनपर्यंत महाराष्ट्राला कळलं नाही नक्की काय झालं होतं त्या रात्री आणि त्या दिवशी तुमचं एवढं मोठं स्वप्न होतं कासे गावात गुलाल भेटावा, ती स्वप्न तुमचं पूर्ण झालं. नाही हिंद केसरीचं मैदान काशीगावला तर दुसरा पर्व आहे, तिसरं पर्व. मग आणि भारतच्या ह्याच्यात तेव्हा ती म्हणजे आपला भारत तेव्हा पोहोचतो तेव्हा ती मैदान नव्हतं आणि एवढं मोठं मैदानात आपली एक इच्छा होती की बैल पळावा आणि हिंद केसरीचा मान पण मिळालेला मैदानाला, त्याच्यामुळे हिंद केसरी व्हायचं ते स्वप्न होतं बाहेर आल्यानं पूर्ण केलं. काय रात्री पहिरा भेटत नव्हता एवढं जणांची कॉल करत पहिला होतं. मामाला फोन केला निमगावच्या, म्हणले असं असं थांबा म्हणले, पहिरा झाला आहे माझा, मी करतो काहीतरी ॲडजस्ट, हाणू म्हणले आपली गाडी. आणि संध्याकाळी मग झालं नियोजन, बैल सावकार आला. त्या दिवशी आप्पा किती जणांनी कॉल लावली की आदल्या दिवशी नाही नियोजन होत नव्हतं. कसं फोन लावला, त्यांचा पण पायरा चालतात, ते पण आपल्या जवळची माणसं होती. दुसरा तवर पण थांबलेलोच, शेवटपर्यंत म्हणलं बघा नाही तर मग भारताची पळवायची. मग डोक्यात मला तेच होतं घरची पळवायची, नाहीतर म्हणलं जलवांती पळवायची. पण भेटला सावकार आपला घरचा बैल हक्काचा, आले बैल घेऊन आणि नंबर झाला. मित्रांनो बघा म्हणजे आज बैलगाडी क्षेत्रातले म्हणजे आज गोरगरिबांच्या पाठीमागे राहणार म्हणजे ते किरण आप्पा. आज ह्या बैलगाडीचे किती बी नाव मोठं असलं तरी पहिऱ्याला अडचण येत असते काय आप्पा. 100%. आज तुम्ही प्रत्येकाच्या संघ म्हणजे अनेक मुलं तुम्ही आता मी काही ठिकाणी ऐकले की आप्पांनी चांगली मुलं होती तुमच्या बरोबर त्यांना तुम्ही कामाशी लावली, काय सांगशील पुढला कॉल करतात का? 100% फोन करते ही होय याचं आहे मैदानाला, मैदान जवळच असलं की या. कारण काय आहे शेवटी बैलगाडी आपल्या बंद होऊ शकत नाही त्या, आणि मी काय संपवू शकत नाही. कुणी पण काय करू द्या, की मला महादेवाचा आशीर्वादच आहे की माझ्यापाशी जर कुठला ना कुठला तरी बैल येऊ कायम पळत असतो. त्याच्यामुळे आता माझ्याकडे 4 बैल अशी येते की येणाऱ्या काळात ते अजून धमाका करणार आहे. माझ्याकडे जलवा आमदार आहे अशी बैल येते की ते भारतच्या तोड येते बैल, त्याच्यामुळं आपण काय संपणार नाही. आणि म्हणून त्यांना म्हटलं कामधंदा करून सगळं करायचं. आप्पा असं ह्या बैलगाडी क्षेत्रात खरोखरच आज आपण किती तर नंदी बघितले, आज खरोखरच नंदीला कोणी नंदी वर येत असतो. आज भारत नंतर आता रैना लागणार, रैना नंतर आज जलवा लागला, जलवा नंतर तुम्ही भुंगा, म्हणजे तुमचं नशीब म्हणायचं की सगळ्यांचं प्रेम आहे, सर्वांचा आशीर्वाद नंदी होता तुमचा, मेन म्हणजे भारतचा भारतचा आशीर्वाद. आशीर्वाद आहे, महादेवाचा आशीर्वाद असला काही कमी पडत नाही आणि बैल आपल्याला लागते सारखी. आप्पा असं कधी झालंय का की त्या मैदानात जायचं आणि त्या मैदानात आपल्याला बैलच भेटला नाही? नाही अजूनपर्यंत नाही झालेलं असं, कारण आपलं संबंध आहे सगळ्यांसोबत आणि मला नाही कोण म्हणत नाही पैऱ्याला. आता ह्यो बैल 1 नंबरचा बैल आहे कापिलचा, तुम्ही बघता परवा दिवशी त्याने 2 नंबर केला, त्याच्या आधी वाळव्याला 1 नंबर केला, चालूमध्ये 1 नंबर 2 नंबरचा बैल आहे, म्हणजे कंटिन्यू फायनलचा बैल आहे. एका शब्दात 1 रुपया नाही घेता, भाडं सगळं नाही घेतलं, म्हणजे कोण हाही इज्जत करणारे माणसं आहेत त्या. आणि आज त्यांच्यामुळे आपल्याला बोलायला भेटला पहिल्याच मैदानात. आप्पा येऊन जोडी तुमच्या आज मैदानात नाही, ते म्हणजे सागर आणि निखिल, काय सांगशील? सागर आहे मुंबईत आणि निखिल आज उमेशनं बैल सोडला आणि फायनलला गाडी ठेवली. काय सांगशील 2 हिऱ्याबद्दल? काल 2 हिरे, काल मुंबईमध्ये, काल खरोखर त्यांनी धमाका केला. म्हणजे ती माझं भाऊच आहे, ती भैया नाही, तिघं पण नाही ती, पण सारखे फोन करते ते काय झालं लागली, मग त्यांना फोन आला त्यांचा पण. आज आपला हुकमी एका म्हणजे भैया ड्रायव्हर आज कुठे आहेत काय? भैया आज घरी आहे, सकाळी रात्री उशीर आला, परत मग गेला मैदानाला. तो जा म्हणलं मला तरी मला येऊ का नको म्हणलं, आहे सांगितलं म्हणलं आकाशला. आप्पा तुम्ही किती वर्ष झाले या मैदानात म्हणजे आज ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये? मी आत्ताही मला वाटतं एक 9-10 वर्ष झालं. 10 वर्षात मैत्री किती वाढली? मित्र लई ती आणि लय जण माझी दोस्त आहे जवळची अशी की ती आपल्याला मला शब्द माझा डावलत नाही. आता आबा माझा म्हणजे आबा आज लय मोठा माणूस आहे, आज त्यांच्याकडे 100 एक पलवान असतील आणि त्यांचं ना आपली दुसरी आहे की आज आपल्याला एका शब्दावर म्हणजे
मैत्री आहे की शेवटी त्यांचा बैल तिकडे जरा थोडा अंतरानं कमी पडत होता. त्यांनी भरून पाठवला आणि पहिल्याच मैदानात बैलाला काय झालं काय माहित, पण दुसरी बैलांना आज आमची दाखवून दिली आहे की या आबाची आणि माझी दोस्ती आज सच्ची आहे. म्हणजे आबाने एक विश्वास ठेवला आणि नियोजन पण चांगलं झालं आणि त्या बैलानं खरोखर ह्या भागात आला आणि पहिलाच बोलायला घेतला. पहिल्याच मालकाचं आबाचं पण नाव केलं, माझं पण केलं आणि महत्त्वाचं काय आम्हाला या मैदानात बैल पळवायचा होता, गुलाल ठेवायचा होता गुंड्यासाठी, भारत पळवायचा होता, पण त्याच्या लागल्यामुळे आम्हाला काहीतरी करायचं होतं, पण राहिला आज करायला. मित्रांनो ही बैलगाडी क्षेत्र आहे, म्हणजे ह्या बैलगाडी क्षेत्र कुठं कुठं गावात होतं आप्पा, म्हणजे त्या गावात मैत्री होत नाही पण ह्या बैलगाडी क्षेत्रात मैत्री तिथं पोहोचवली. ज्या गावाचं गाव माहीत नाही पण त्या गावाचं नाव ह्या बैलगाडी क्षेत्रानं दाखवलं. 100%. आणि गावाच्या शेजारी मैदान आहे, आमच्या गावाच्या शेजारी मैदान आहे आणि गुंड्या म्हणजे माझा एक भाव होता आणि त्याच्यासाठी बैल पळवत होता आणि फायनल राहिला आज. भरपूर आनंद झाला. म्हणजे गावाचं म्हणजे आज खरोखर आज तुमची फॅन लोक बी भरपूर बघितले. आज आपण किती फॅन लोक तुमच्या गावाच्या शेजारी म्हणजे भरपूर आले ते. फॅन लोक म्हणण्यापेक्षा जवळची माणसं असतात ती प्रेम करत असते ती येते तीच, त्यांना काय आपण काय गाडीत पेट्रोल टाकाय पैसे देत नाही किंवा काय नाही. आणि फॅन लोकांची इज्जत करायला पाहिजे. शेवटी काय आहे, तुमच्या प्रेम करणारी माणसं आहेत, तुम्ही त्याचा आदर करा. बरोबर आहे. पुन्हा कधी जीव बसले सांगू शकत नाही, मुखाचा जनावर आहे आणि प्रत्येकाला म्हणजे आवड आहे बैलगाड्याची, त्यांना तुम्ही इज्जत द्या. व्हिडिओ आणि तुमचा म्हणजे कसं आहे, व्हिडिओ चांगले असतात सर्वसामान्याच्या आणि सर्वसामान्याचा गरिबांचा यूट्यूबर म्हणलं की मग आमिर डांगे. आणि तुमचं पण आज महाराष्ट्रात नाव झालं आहे, इमानदारीचं फळ तुम्हाला लवकरच म्हणजे चांगलं भेटतं आहे. अशीच प्रगती करत राहा मित्रांनो. हेच आपणचं म्हणजे आज युट्यूबर भरपूर आहेत. आमचं म्हणजे आज सर्व असतील, आज सर्व युट्यूबर आहेत. आम्ही खरोखर रात्र कष्ट करत असतो. आज ह्या बैलगाडी क्षेत्राने आम्हाला चांगली दिशा दाखवली आणि आप्पासारख्यांची बैलगाडी क्षेत्राला माझं खूप त्यांनी प्रेम दिलं. आप्पा खरोखरच आज गावामध्ये आणि तुमच्या गावात थोडक्यात आज तुम्हाला भोंग्यानं आणि सरदारनं तुम्हाला नाराज केलं नाही, त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा देतो आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद.